नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये मराठीचे 30 अतिसंभाव्य प्रश्न घेणार आहोत जे तुमच्या परीक्षेसाठी खूप उपयुक्त आहेत। याच पॅटर्नवर टीईटी परीक्षेत वारंवार प्रश्न विचारले गेले आहेत। आजचा व्हिडिओ तुमच्या टीईटी निकालात खूप फरक पाडू शकतो आणि हे सर्व प्रश्न IBPS पॅटर्नवर आधारित आहेत। आजचे चॅलेंज आहे 30 पैकी 30 गुण। जर तुम्ही 25 पेक्षा जास्त प्रश्न बरोबर सोडवले तर तुम्ही टीईटी साठी योग्य तयारी करत आहात। आत्ताच कमेंटमध्ये लिहा, मी टीईटी पास होणारच। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण सर्व प्रश्न सर्वात महत्त्वाचे आणि परीक्षाभिमुख आहेत। हे प्रश्न सोडवल्यावर तुमचा आत्मविश्वास वाढेल। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पहिला प्रश्न पाहूया। राम आंबा खातो या वाक्यातील प्रयोग ओळखा। याचे दिलेले पर्याय आहेत भावे प्रयोग, कर्तरी प्रयोग, समापक प्रयोग, कर्मणी प्रयोग। सर्वांनी आपापले उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ब, कर्तरी प्रयोग। या प्रश्नाचे आपण स्पष्टीकरण पाहूया। कर्तरी प्रयोगामध्ये क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंग, वचन व पुरुषाप्रमाणे बदलते आणि कर्ता प्रथमा विभक्तीत असतो। दिलेल्या वाक्यामध्ये राम हा कर्ता पुल्लिंगी एकवचनी आहे आणि क्रियापद खातो त्याच्याच प्रमाणे बदलले आहे। या उलट कर्मणीत कर्ता तृतीयेत व क्रियापद कर्माप्रमाणे बदलते। तर भावे प्रयोगामध्ये क्रियापद नेहमी नपुंसकलिंगी एकवचनी असते। प्रश्न दुसरा, रामाने आंबा खाल्ला या वाक्यातील प्रयोग ओळखा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क, कर्मणी प्रयोग। याचे आपण स्पष्टीकरण पाहूया। कर्मणी प्रयोगात कर्ता हा तृतीय विभक्तीत म्हणजेच रामाने असा आहे आणि क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलते। येथे कर्म आंबा हे आहे ते पुल्लिंगी एकवचनी असल्याने क्रियापद खाल्ला असे पुल्लिंगी रूपात आहे। तेच वाक्य रामाने पोळी खाल्ली असे असते तर क्रियापद स्त्रीलिंगी खाल्ली झाले असते। हाच कर्मणी प्रयोगाचा गाभा आहे। या ठिकाणी आपण कर्तरी प्रयोगाचे आणि कर्मणी प्रयोगाचे नियम लक्षात ठेवावे। प्रश्न तिसरा, मुलांनी अभ्यास करावा या वाक्यातील प्रयोग ओळखा। दिलेल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय ड, भावे प्रयोग। भावे प्रयोगामध्ये कर्ता तृतीयेत असतो, पण क्रियापद हे ना कर्त्याच्या ना कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलते। ते नेहमी नपुंसकलिंगी एकवचनी व प्रथम पुरुषी राहते। या वाक्यामध्ये करावा हे रूप अभ्यास किंवा मुलांनी यांच्याशी सुसंगत नाही, म्हणून हा भावे प्रयोग आहे। आज्ञार्थ व विद्यार्थ्यातील अनेक वाक्ये याच प्रकारात मोडतात। ही ट्रिक सर्वांनी लक्षात ठेवावी। या ठिकाणी आपल्याला कर्तरी, कर्मणी आणि भावे प्रयोगाचे नियम कंप्लीट झाले आहेत। प्रश्न चौथा, यथाशक्ती या सामासिक शब्दाचा समास ओळखा। हा प्रश्न सामासिक शब्द म्हणजेच समास या घटकावर आधारित आहे। याचे बरोबर उत्तर आहे पर्याय अ, अव्ययी भाव समास। ते कसे हे आपण पाहूया। अव्ययी भाव समासात पहिले पद हे अव्यय असते आणि संपूर्ण सामासिक शब्द क्रियाविशेषणाचे कार्य करतो। त्याचे रूप वाक्यात कधीच बदलत नाही। या ठिकाणी यथा हे अव्यय असून यथाशक्ती म्हणजे शक्तीप्रमाणे असा क्रियाविशेषणात्मक अर्थ होतो।
उदाहरणार्थ यथाशक्ती, प्रतिदिन, आजन्म ही याच प्रकारची उदाहरणे आहेत. प्रश्न क्रमांक 5. पंचवटी या सामासिक शब्दाचा समास ओळखा. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय अ, द्विगु समास. द्विगु समासात पहिले पद संख्यावाचक विशेषण असते आणि सामासिक शब्दातून एका समूहाचा बोध होतो. पंचवटी म्हणजे 5 वडांचा समूह असलेले ठिकाण असा सामूहिक अर्थ आहे. वैयक्तिक वडाचा उल्लेख नाही, यामुळे तो बहुव्रीहीपेक्षा वेगळा ठरतो, कारण बहुव्रीहीत तिसऱ्याच व्यक्ती वस्तूचा बोध होतो. पुढचा प्रश्न, नीलकंठ या सामासिक शब्दाचा समास ओळखा. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय ड, बहुव्रीही समास. बहुव्रीही समासात दोन्ही पदांपैकी कोणतेही पद प्रधान नसते, तर संपूर्ण सामासिक शब्द तिसऱ्याच व्यक्ती किंवा वस्तूचे विशेषण बनतो. या ठिकाणी नीलकंठ म्हणजे शब्दशः निळाकंठ असला तरी प्रत्यक्षात तो ज्याचा कंठ निळा आहे असा शंकर या तिसऱ्या व्यक्तीचा सूचित करतो. हीच बहुव्रीही समासाची खास ओळख आहे. पुढचा प्रश्न, साखर झोप या सामासिक शब्दाचा समास ओळखा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क, मध्यम पदलोपी कर्मधारय समास. या ठिकाणी आपण स्पष्टीकरण पाहूया. कर्मधारय समासात दोन्ही पदे उपमेय उपमानाच्या नात्याने जोडलेली असतात. या विग्रहातील मधले जोडणारे पद म्हणजे सारखा लोप पावले की त्यास मध्यम पदलोपी कर्मधारय असे म्हणतात. साखर झोप चा विग्रह साखरेसारखी गोड झोप असा होतो, पण सारखी हे मधले पद वगळले गेले आहे, म्हणूनच हा मध्यम पदलोपी कर्मधारय समास आहे. या ठिकाणी आपण प्रयोग आणि समासावर आधारित प्रश्न पाहिले आहेत. प्रश्न क्रमांक 8. जणू दुसरा चंद्रच अशा वर्णनात कोणता अलंकार असतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय अ, उत्प्रेक्षा अलंकार. उत्प्रेक्षा अलंकारात कवी उपमेयाला उपमानाची कल्पना करून देतो, म्हणजेच जणू, जणू काही असे शब्द असतात. म्हणजे उपमेय हे उपमानच आहे असे वाटावे असा भाव निर्माण होतो. जणू दुसरा चंद्रच या वर्णनात उपमेयाला चंद्राची कल्पना दिली आहे. प्रत्यक्ष तुलना किंवा एकरूपता नाही. जणू हा शब्द उत्प्रेक्षेचे ठळक ओळख चिन्ह आहे. प्रश्न क्रमांक 9. उपमेय उपमान यातील भेदच नाहीसा करून एकरूप दाखवले जाते तेव्हा कोणता अलंकार असतो? दिलेल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय ब, रूपक अलंकार. रूपक अलंकारात उपमेय उपमान यांच्यातील भेदच नाहीसा करून दोन्ही एकरूप आहेत असे ठामपणे सांगितले जाते. त्यात तुलनादर्शक शब्द नसतात. उदाहरणार्थ तुझे डोळे मोतीच आहेत असे थेट एकरूप वर्णन रूपकात होते. उपमा व उत्प्रेक्षेत तुलना स्पष्ट दिसते, तर रूपकात ती विरघळून गेलेली असते. प्रश्न क्रमांक 10. एकाच शब्दाचा वाक्यात 2 भिन्न अर्थांनी उपयोग होतो तेव्हा कोणता अलंकार असतो? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ब, श्लेष अलंकार. श्लेष अलंकारात एकच शब्द वाक्यात एकाच वेळी 2 भिन्न अर्थ ध्वनित करतो. त्यामुळे शब्द चमत्कृतीतून विशेष परिणाम साधला जातो.
उदाहरणार्थ, कस्तुरी मृगाला कस्तुरी शोधावी लागते. यात कस्तुरी या शब्दाचा दुहेरी संदर्भ आहे. हा अलंकार शब्दाच्या खेळावर आधारित असल्याने त्याला शब्दालंकार असेही म्हणतात. आत्तापर्यंत तुमचे किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आली ते कमेंटमध्ये नक्की लिहा. पुढील प्रश्न, चरणाच्या शेवटी एकाच अक्षरसमूहाची पुनरावृत्ती होते तेव्हा कोणता अलंकार होतो? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय ब, यमक अलंकार. यमक अलंकारात कवितेच्या चरणाच्या शेवटी किंवा ठराविक ठिकाणी एकाच अक्षरसमूहाची पण भिन्न अर्थाची पुनरावृत्ती होते. यातून नादमाधुर्य साधले जाते. अनुप्रास अलंकारामध्ये मात्र एकाच वर्णाची पुनरावृत्ती वाक्याच्या सुरुवातीलाही होऊ शकते. यमक हे प्रामुख्याने पद्यरचनेच्या चरणाअंतीच आढळते. प्रश्न 12. मूळ संस्कृत भाषेतून जसेच्या तसे मराठीत आलेल्या शब्दांना काय म्हणतात? याचे उत्तर आहे पर्याय ड, तत्सम शब्द. तत्सम शब्द म्हणजे संस्कृत भाषेतून कोणताही बदल न होता जसेच्या तसे मराठीत आलेले शब्द. जसे सूर्य, पृथ्वी, राजा, विद्या इत्यादी. हे शब्द ओळखण्याची खूण म्हणजे त्यांचे स्वरूप संस्कृत व्याकरणाच्या नियमांशी पूर्णतः जुळते. तद्भव शब्दात मात्र काळाच्या ओघात उच्चारात बदल झालेला दिसतो. प्रश्न क्रमांक 13. संस्कृत शब्दात बदल होऊन तयार झालेल्या मराठी शब्दांना काय म्हणतात? तर याचे उत्तर आहे पर्याय क, तद्भव शब्द. तद्भव शब्द हे मूळचे संस्कृत शब्द असले तरी कालओघात त्यांच्या उच्चारात व रूपात बदल होऊन मराठीत रुळले आहेत. उदाहरणार्थ, संस्कृत अग्नीचे मराठीत आग, हस्तचे हात असे रूपांतर झाले. तत्सम शब्द जसेच्या तसे राहतात तर तद्भव शब्द उच्चार सुलभतेसाठी बदलतात. प्रश्न 14. महाराष्ट्रातील मूळ बोली भाषेतून आलेल्या शब्दांना काय म्हणतात? याचे उत्तर आहे पर्याय क, देशी शब्द. देशी किंवा देशज शब्द हे संस्कृतोद्भव नसून महाराष्ट्रातील मूळ रहिवाशांच्या बोली भाषेतून थेट मराठीत रुळलेले शब्द आहेत. उदाहरणार्थ, डोळा, दगड, झाड, बाजरी हे शब्द संस्कृतातून आलेले नाहीत तर स्थानिक भाषिक परंपरेतून आले आहेत. अशा शब्दांचे मूळ बहुधा द्राविड किंवा इतर स्थानिक भाषात सापडते. प्रश्न 15. इंग्रजी, अरबी, फारसी भाषातून मराठीत आलेल्या शब्दांना काय म्हणतात? दिलेल्या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय ड, परभाषीय शब्द. परभाषीय शब्द म्हणजे इंग्रजी, अरबी, फारसी, पोर्तुगीज अशा परकीय भाषातून व्यवहारात रुळलेले शब्द. उदाहरणार्थ, कोर्ट, हिशोब, वकील, ऑफिस, बटाटा, ऐतिहासिक सत्ता व व्यापारी संबंधामुळे हे शब्द मराठीत सामावले गेले. पुढचा प्रश्न, वाक्यात केवळ एकच उद्देश व एकच विधेय असते तेव्हा त्यास काय म्हणतात? याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ब, केवल वाक्य. केवल किंवा शुद्ध वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते. त्यात कोणतेही गौण किंवा जोड वाक्य नसते. उदाहरणार्थ, मुलगा शाळेत जातो. यामध्ये रचना साधी व सरळ असते. संयुक्त व मिश्र वाक्यात दोन किंवा अधिक क्रियापदे वा वाक्ये एकत्र आलेली असतात. हाच
केवल वाक्याशी मुख्य फरक आहे? प्रश्न 17. दोन केवल वाक्ये उभयान्वयी अव्ययाने जोडली जातात तेव्हा तयार होणाऱ्या वाक्याला काय म्हणतात? याचे योग्य उत्तर असेल पर्याय क, संयुक्त वाक्य. प्रश्न क्रमांक 18. एक प्रधान वाक्य व एक किंवा अधिक गौण वाक्ये मिळून तयार होणाऱ्या वाक्याला काय म्हणतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ड, मिश्र वाक्य. प्रश्न 19. क्रियापदाशी असलेल्या नामाच्या किंवा सर्वनामाच्या संबंधाला काय म्हणतात? दिलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ब, कारक. क्रियापदाशी असलेल्या नामाच्या किंवा सर्वनामाच्या संबंधाला कारक असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 20. मराठी व्याकरणात एकूण कारके किती मानली जातात? या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय अ, 6. मराठी व्याकरणमध्ये कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान आणि अधिकरण अशी एकूण 6 कारके सांगितली आहेत आणि यांना अनुक्रमे प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी आणि सप्तमी या विभक्ती जोडलेल्या असतात. षष्ठी व संबोधन विभक्तीचा क्रियापदाशी थेट संबंध नसल्याने त्या कारकात गणल्या जात नाहीत. अशा प्रकारे आपण या ठिकाणी 20 प्रश्न पाहिलेले आहेत. सर्वांनी आपापले किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आली ती कमेंटमध्ये नक्की सांगा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतर मित्रांसोबत शेअर करा, तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.